मी जास्त दिवस नसणार आहे. का बोलतोय असं? फडणीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुत्र्यांनी ठरवलंय की माझा काटा काढायचा. मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम. आज सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना काही जळजळीत प्रश्न विचारणारे महाराष्ट्रामध्ये मोजकेच युट्यूबर आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांमध्ये धमक आहे की सरकारला काही तुमचे आमचे प्रश्न विचारतील, आपल्याशी संबंधित असलेले प्रश्न विचारतील आणि त्यांना उघड करतील. याच्यापैकी अनेक लोकांना तुम्हाला माहितीये की ते लोक धमकावून पाहतात, शिव्या घालतात, तर मग फोन करून धमक्या दिल्या जातात. आणि आता तर महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे की एक दोन महत्वाचे आघाडीचे लोक आहेत. तुम्हाला माहिती असेल की एक त्रिशूल माणिकराव पाटील म्हणून आहेत आणि एक रविराज सावळे म्हणून आहे. यांचे शॉर्ट्स हे प्रचंड व्हायरल असतात फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर. या दोघांनाही गेल्या 5-6 दिवसापासून जे काही फेस करावं लागत आहे त्याची कल्पना आपल्याला नसेल. आणि ते सतत हे सांगायचा प्रयत्न करत आहेत की आम्हाला फोन येत आहेत, धमकीचे फोन येत आहेत. एक किंवा दोन नाही तर दिवसभर वेगवेगळे लोक फोन करून धमक्या देत आहेत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत, घराची रेकी केली जाते. रविराज साबळे यांनी सांगितलं की त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सुद्धा धमकवलं जातं, त्यांच्यावर तर केस सुद्धा झालेली होती. इतके सगळे प्रकार गेल्या कितीतरी दिवसांपासून या दोघांच्याही सोबत होत आहे. आणि हे फक्त दोघच नाहीये, तर अनेक लोकांच्या सोबत. तुम्हाला माहिती आहे की बोलणारे जे लोक आहेत त्यांचे अकाउंट हॅक करायचे, हॅक करायला लावायचे, हॅकर्सला कॉन्टॅक्ट द्यायचे, आपलं चॅनल सुद्धा 20 दिवस बंद होतं. हे सगळे प्रकार करून पाहतायत. आणि आता या ज्या दोन लोकांसोबत जे घडलंय त्याच्याविषयी खरं तर बोलायला पाहिजे, परंतु कुणीही बोलताना दिसत नाही. आणि मलाही माहिती आहे की आपल्या संबंधित असणारे प्रश्न विचारणारे लोक हे फार कमी लोक आहेत जे घाबरत नाहीयेत. बाकी सगळे घाबरत आहेत, ज्यांना प्रश्न कळत आहेत ते सुद्धा घाबरत आहेत. आणि म्हणून अशा लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून हे जे दोन लोक आहेत ज्यांना जे 8 दिवसापासून फेस करावं लागत आहे, हे याच्याकडे तिथल्या स्थानिक प्रशासनाने, तिथल्या स्थानिक पोलीस व्यवस्थेने लक्ष घातलं पाहिजे, हे मी आपल्या चॅनलवरून आवाहन करते आहे. अर्थात यांच्यासोबत हजारो लाखो लोक आहेत. तुम्ही त्यांच्या फेसबुक अकाउंटला जाऊन बघा, त्रिशूल माणिकराव पाटील किंवा रविराज साबळे पाटील, या दोघांचे तुम्ही फेसबुकला जाऊन बघा. या दोघांनाही हजारो लोक म्हणतायत की आम्ही तुमच्या सोबत आहोत. यांच्या दोघांच्याही सोबत गेले, त्यांच्या घरापर्यंत गेले, त्यांना सपोर्ट दाखवला. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी व्हिडिओ केले, अनेक वकिलांच्या टीमनी व्हिडिओ केले. तमाम लोकांकडून त्यांना जे कळते त्या लोकांकडून सपोर्ट मिळतोय. पण खरा सपोर्ट हवा असतो या प्रशासनाकडून, जे की खरोखर काहीतरी करू शकतात. चुकीचं घडलं तर कारवाई करू शकतात. या प्रशासनाने लक्षात घ्यावं की या दोघांनाही जर काही झालं तर हा महाराष्ट्र जो आहे तो काही होणार तर नाहीच आहे, कारण की त्यांच्यासोबत सपोर्टच इतका आहे. त्यांच्या घरापर्यंत लोक पोहोचलेले आहेत आणि सगळीकडून त्यांना सेफ ठेवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. पण तरी ज्याला म्हणूया ना केसाला धक्का, थोडस काही कोणी करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी या महाराष्ट्रामध्ये खूप काहीतरी होऊ शकतं असे चिन्ह दिसतात. कारण आजच दीपक केदार यांनी एक जळजळीत व्हिडिओ केलाय. दीपक केदार आपल्याला माहिती आहे जे सतत फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मांडत असतात. अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा तिथे महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक ठिकाणी ते जाऊन भेट देतात. आणि आज त्यांनी व्हिडिओ केला या दोघांना सपोर्ट करण्यासाठी. ते म्हणाले की कशाला घाबरत आहेत. त्यांनी डायरेक्ट फडणवीसांना चॅलेंज केलं की फडणवीस का घाबरतात, आणि जर का ते हे जे काय होत आहे याच्यावर त्यांचा कंट्रोल नसेल. हे म्हणजे जेव्हा धमक्या येतात ना, फोन येतात धमक्यांचे, याचा अर्थ काय आहे माहितीये का? धमकी देणाऱ्या लोकांना भीती नाहीये. जेव्हा लोक घरापर्यंत जातात, एखाद्याच्या दारापर्यंत जातात आणि तिथे जाऊन काहीतरी बोलतात, तेव्हा समजायचं त्यांना भीती नाहीये पोलिसांची. कोणीतरी त्यांच्यावर बसले, ज्यांनी सांगितलं बिनधास्त कर, आम्ही पोलिसांना सांगू काही करणार नाही. म्हणजे पोलीस व्यवस्था किंवा प्रशासन किंवा न्याय व्यवस्था ही काही करणार नाही असा जेव्हा कॉन्फिडन्स येतो एखाद्या व्यक्तीला, तेव्हाच असे फोन करतात. आणि जर ही व्यवस्था अशी कमकुवत झाली म्हणूनच असे फोन येत असतील. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहितीये की काय काय घटना घडत आहेत. पुण्यामध्ये कोयता गँग ऍक्टिव्ह झालेली आहे, दुकानामध्ये जाते, तोडफोड करते. अरे गरिबी आणि हेच इतकं वाढवलेलं आहे, बेरोजगारीच इतकी वाढवलेली आहे की पैसे कमवण्यासाठी सुद्धा लोक गुंडगिरी करतात. त्यांना असं वाटतं की गेलो दुकान बिकान फोडलं तर पैसे मिळतील. ही अवस्था आज महाराष्ट्राची झालेली आहे. आणि आज हे जे दोन लोक आहेत, दीपक केदार म्हणाले हे बहुजनांचे आवाज आहेत. यांच्या नावाच्या पुढे पाटील वगैरे दिसत असलं तरी तुम्ही त्यांचा कंटेंट जाऊन बघा. त्रिशूल पाटील यांनी मधल्या काळामध्ये काही व्हिडिओ असे केलेले आहेत की जे मेनस्ट्रीम मीडियाने सुद्धा केले नाही. 1-2 बातम्या अशा आहेत की ज्या मेनस्ट्रीम मीडियाने उडवून टाकल्या. जसं की महात्मा फुले यांच्यावरची डॉक्युमेंटरी तेव्हाच्या काळातल्या लोकांनी
ज्यांनी महात्मा फुल्यांना पाहिलं त्यांनी महात्मा फुल्यांविषयी काय काय लिहिलं, कधी ते आले होते तेव्हा काय झालं, हे जे काय होतं त्याची फाईल होती मंत्रालयात गायब केलेली आहे. हे असे बहुजनांचे जे पुरावे आहेत ना शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे, खूप पुरावे मधल्या काळात म्हणजे 100 वर्ष आधीच मनुवादी लोकांनी नष्ट केलेले आहेत, खाऊन टाकले, जाळून टाकले, पत्र जाळून टाकले रिअल मधले. प्रबोधनकार ठाकरेंनीच सांगितलं हे की कसे शिवाजी महाराजांचे पुरावे संपवले. आणि असं करत जे बहुजनांचे सगळे आपल्या करते पुरुष होऊन गेलेले आहेत ना त्यांचे पुरावे, त्यांचे दाखले हे संपवण्याचं कारस्थान जे आहे ते चाललेलं आहे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना हे सांगता यावं की असं काही नव्हतं, शोषण वगैरे नव्हतं, मुलींना वगैरे शिक्षणापासून बंदी नव्हती, सगळे शिकतच होते. हे आताही सांगतात पण पुढे ते उजळ माथ्याने सांगू शकतील, कारण ते म्हणतील कुठे आहे पुरावे, मग पुरावे दाखवा. पुरावे तर नष्ट झालेले आहेत आता 6 महिन्यापूर्वी. असे अनेक मुद्दे आहेत जे यांनी केलेले आहेत. रविराज साबळे यांनी केलेल्या मागच्या 1-2-4 दिवसात तुम्हाला माहिती असेल की गडकरी यांचं गोमांस विक्री, गडकरी यांच्या मुलाच्या गोमांस विक्रीच्या कंपन्या कशा प्रॉफिट कमवतात आणि ते कसे सापडले, प्रूव्ह कसं झालेलं आहे याच्या विषयीचा त्यांनी व्हिडिओ केलाय. HPV लसी संबंधी केलाय की बिल गेट्स कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये आपल्या त्यांना पॉप्युलेशन कंट्रोल करायची, लोकसंख्या नियंत्रित करायची, त्यासाठी लसीच्या नावाने जे काय चाललेलं आहे याच्यावर त्यांनी व्हिडिओ केलाय. महाराष्ट्राच्या त्या फडणवीस यांच्या पेजवरून त्याच्याबद्दल हे केलं की हा फेक व्हिडिओ आहे, हे चुकीचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी लस घ्या. पाहिलं तर यांनी कोरोनाची लस घेतली की नाही माहित नाही. आजच बातमी आली की कोरोना लसीमध्ये जे लोकांना मृत्यूपैकी पडले, अनेक लोकांना अचानक हार्ट अटॅक येतोय, काय होतंय, आणि ते लंडनच्या त्या कोर्टामध्ये प्रूव्ह झालं की त्या लसीमध्ये काही प्रमाणामध्ये हे अशा घटक आहे की ज्याच्यामुळे ब्लड क्लॉट होऊ शकतो, अटॅक येऊ शकतो. याचा अर्थ ती लस पूर्णपणे सुरक्षित आहे का? नाहीये. आणि तरी पण आपल्या साहेबांनी, नरेंद्र मोदी साहेबांनी सर्टिफिकेटवर साहेबांचा फोटो असायचा की आम्ही तुम्हाला लस दिलेली आहे. या लस देणं म्हणत नाही. मी जर तुम्हाला म्हटलं ना की हे घ्या, तुम्हाला ही लस वाचवणारी आहे, 100 लसी आहे, 100 पैकी 4 असू शकतात की ज्या 4 लोकांनी म्हणजे 100 लोकांनी घ्यायच्या आहे पण 4 लोकांचा जीव जाऊ शकतो, ही लस आहे, घ्या. घेणार का तुम्ही? याचा अर्थ काय आहे? संदेह जर असेल, त्याच्यामध्ये भीती जर असेल काही होण्याची, तर त्या अशा प्रकारच्या देण्याला देणं म्हणत नाही. आणि तरी पण शाबासकी मिळवली, धन्यवाद म्हणून घेतले, आपल्या नावाने बॅनर छापले, सगळीकडे सगळं केलं यांनी. ते HPV विषयी यांनी व्हिडिओ काय केला रविराज साबळे यांनी, त्यांना खूप टार्गेट केलं. सगळे अंधभक्त तर कायम शिवाय देतच असतात, सगळ्यांना देतात, मला सुद्धा देतात. पण डायरेक्ट हे कसे फेक कंटेंट हे करत आहेत, त्यांना फोन येतात, धमक्या येतात. हे जे काही आहे याच्यासोबत आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. जर आपण एक शब्द बोलू नाही शकत ना, आपण घाबरतो की नाही, आपल्याला भीती वाटते की नाही, आपल्या घरापर्यंत कोणी येईल, पण आपल्यासाठी बोलत असणारे हे जे लोक आहेत ना, ज्याच्या पाठीशी कोणी नाही, कुठलाही पक्ष नाहीये, कुठलाही मोठी धनाढ्य सत्ता संपत्ती नाहीये, उलट धनाढ्य लोकांच्या विरोधात हे बोलतायत, त्यांच्या कारस्थाना विरोधात बोलतायत, भ्रष्टाचाराविरोधात बोलतायत, मोठ्या मोठ्या लोकांच्या काय चुकतंय हे दाखवत आहेत. खूप मोठं धाडस लागतं, अशा धाडसाला आपण सपोर्ट केला पाहिजे. माझा या दोघांनाही सपोर्ट आहे. दीपक केदार यांनी व्हिडिओ केला आणि त्यांनी डायरेक्ट फडणवीसांना प्रश्न विचारलेले आहेत. अजून असे अनेक महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पुढे येणं गरजेचं आहे, सपोर्ट करणं गरजेचं आहे. मित्र म्हणेन लिंक देईल त्यांच्या फेसबुक पेजला, तुम्ही नक्की जाऊन फॉलो करा, सपोर्ट करा. एक शब्द लिहा, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. काहीही करा, कुठल्या दुसऱ्या अकाउंटवरून करा, दुसऱ्या कुणाच्या तरी अकाउंट करून, पण सपोर्ट आहे असं सांगा. एक तुमचा सपोर्ट आहे असा शब्द जो असतो ना, मनाला खूप उभारी देऊन जातो, की असं वाटतं हा मी खरंच या लोकांसाठी बोलत राहिलं पाहिजे. नाही तर काय होते सांगते मी तुम्हाला. तुम्हाला याची गोष्ट माहिती असेल, चे गवेराची गोष्ट तुम्हाला तर माहितच असेल की चे गवेराला एका मेंढपाळाने पकडून दिलं होतं, कारण तो म्हटला की माझ्या मेंढ्या घाबरायच्या तुमच्या या आंदोलनामुळे. खरं तर चे गवेरा याच सामान्य लोकांसाठी लढत होते, आणि सामान्य लोक इतके झोपेत असतात की त्यांनाच कळत नाही की आपण कोणाला खरोखर जर का दिवस आपल्याला चांगले बघायचे असेल तर अशा सगळ्या लोकांना सपोर्ट करा, आणि माझा यांना सपोर्ट आहे. आज मी तेच थांबते. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. याच्या आधीचा माझं UPIचं तुम्ही अनेक लोकांनी मला मदत केलेली आहे त्याच्यावर, ते UPI माझं कारण चॅनल हॅक केलं होतं म्हणून ते UPI सुद्धा मी बंद केलं, करावं लागलं, कारण की तो Gmail जो आहे तो हॅक केलेला होता. नवीन मी तयार करणार आहे तेव्हा इथून लावेल आणि आपण याच्यावर बोलत राहूया. धन्यवाद.